मिरजेत महानगरपालिका ड्रेनेज विभागाचे नगरसेवक करण जामदार यांनी घेतली बैठक। महानगरपालिकेच्या ड्रेनेज पंपिंग योजनेचे पाणी बंद झाल्यामुळे जवळपास 350 एकरमधील शेतीची पिके धोक्यात आली आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून मिरजेतील कत्तलखाना गोळीबार परिसरात असणाऱ्या पिकांना महानगरपालिकेच्या वतीने ड्रेनेजमधून निचरा होणारे पाणी शेतीसाठी दिले जात होते। मात्र शेतकऱ्यांच्याकडून पाणीपट्टी भरून घेऊन सुद्धा त्यांना पाणी दिले नसल्यामुळे माजी महापौर किशोरदादा जामदार आणि नगरसेवक करण जामदार यांनी महापालिका ड्रेनेज विभाग आणि महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी शेतकऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली। याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून 10 दिवसात पाणी सोडण्याची मागणी केली, अन्यथा महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक करण जामदार यांनी दिला। तसेच ड्रेनेज कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। आज वॉर्ड क्रमांक 5 मिरज इथे वकारबाग येथील पंपिंग स्टेशनमध्ये मिरज ड्रेनेज टप्पा क्रमांक 2 या संदर्भात आज इथं आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला आमचे नेते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर किशोरदादा, तसेच इथले नागरिक, सर्व शेतकरी वर्ग, तसेच MGPचे कुलकर्णी साहेब आणि महापालिकेचे कुरणे साहेब असतील, जाधव साहेब असतील, हे सगळे उपस्थित होते। आज ह्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने जे ड्रेनेजचं पाणी आपण पंपिंग स्टेशनचं जे शेतकरी वर्गाला वापरायला देतो आहे ते जवळपास 300 ते 350 एकर रान ह्या पंपिंग स्टेशनच्या पाण्यावर जगते। पण गेले कित्येक वर्ष झालं आपण त्या शेतकऱ्यांना पाणी देत नसल्यामुळे सर्व शेती तिथं नुकसानात चालू आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आपण पाणी लवकर कसं देऊ याच्याकरता चर्चा करण्यात आली आहे। त्याच्यानुसार आज चर्चेनुसार इथं कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते व त्यांच्या बोलण्यावर आमच्या सर्वांच्या विनंतीला सगळ्यांचं ऐकून एक 8 ते 10 दिवसात त्यांनी ते पाणी चालू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। जर त्यांनी पाणी हे जर चालू 8 ते 10 दिवसात केलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी वर्ग मिळून महापालिकेवर आंदोलन करू आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांकडून महापालिकेने गेले 6 महिने पैसे भरून घेतलेत हे पाणी पुरवठा करता आणि त्याच्या आधारे आम्ही न्यायालयात ही धाव घेऊ। तसेच इथं जे वकारबागेत रस्त्यावर पाईपलाईनचं काम चालू आहे ते कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे की येत्या 2 महिन्यात तेही काम संपवू। त्यामुळं त्याच्या संदर्भात मी आता नूतन आयुक्त मॅडमना भेटून तोही रस्ता लवकरात लवकर मंजूर करून त्याचाही पाठपुरावा लवकरात लवकर येत्या पावसाच्या जेवढा लवकर होईल तेवढं तोही रस्ता लवकरात लवकर करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करू। आणि तसंच आतलं जे पंपिंग स्टेशनमधली नवीन विहिरीचं काम चालू आहे ते पण ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत संपवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्याचाही पाठपुरावा आम्ही लवकरात लवकर तसंच घेत राहील।